नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर सध्या आपल्या भारतामध्ये सगळीकडंच गॅस सिलेंडरचा खूपच तुटवडा आहे आणि माझं झालं असं 2 भाकरी बनवून झाल्या आणि तिसऱ्या भाकरीला मध्येच अचानक गॅस संपला. तर मी 4-5 दिवसांपासून लक्ष देऊनच होते. कारण झालं असं मधल्या काळात गावाकडं गेल्यामुळं 10-15 दिवस गॅस थोडासा लेट संपला. म्हणजे जवळ-जवळ 3 महिने गॅस जातो. तर मी गॅस जोडल्यापासून तारीख लक्षात ठेवत असते. तर माझ्याकडं इंडक्शन असल्यामुळं मी पहिल्यांदाच इंडक्शनवरती भाकरी भाजत आहे. म्हणलं भाजते आहे का नाही, पण व्यवस्थित भाजली, थोडीशी कडक झाली, पण म्हटलं जाऊ द्या, चालू काम तर झालं. तर पुढे तुम्ही सिलेंडरचं पहा, कसं अचानक हे पहिल्यांदाच घडलं. जैसा आवाज है, पूरा आवाज आ रहा है। दुसरा सिलेंडर जोडायला घेतला आणि सगळं सामान वगैरे बाहेर काढलं, तर झालं असं, त्याचं रेग्युलेटर जोडायला गेलं का त्याच्यातून पूर्ण असा आवाज यायचा, म्हणजे पूर्ण गॅस बाहेर लीक व्हायचा. त्यात पृथ्वीच्या एक्झाम सुरू आहेत. तर झालं असं, सिलेंडरचा वायसर गेलेला होता. नंतर तो मेकॅनिक येऊन त्याने टाकला. ₹150 घेतले. तर असं मध्येच अचानक काही जर अचानक खर्च आला ना, तर मला टेन्शनच येतं. आणि पृथ्वीच्या एक्झाम सुरू आहेत, पण टेन्शन त्याला कमी आणि मला जास्त आहे. जसं बोर्डाच्या एक्झाम आहे तसं झालेलं. त्याचा आज पहिला पेपर होता, फायनल पेपर. तर तो खूप मस्त निवांत आहे आणि टेन्शन जास्त मलाच आहे. एकतर ही लहान मुलं ऐकत नाही आणि वरून त्यांना आपण जे शिकवलंय ते पेपरमध्ये लिहितात का नाही त्याचं पण वेगळंच टेन्शन असतं. चला तर मी त्याला पेपरला सोडून येते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.